नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ती, विलोकितोयेन समाधिराज, वैराग्यवंतं सुविचार युक्तं, नमामि योगं शिरसा गुरुंतं, विठाला विठाला। चरणासी अर्पितो जन्मही काया, जगदीश्वरा ते जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती शिवजी, लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू, नाम वाचे श्रवणी कीर्ती, नाम वाचे श्रवणी कीर्ती, पावले चित्ती समान, काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समय चिंतन रूपी सेवे करता म्हणजे निरोध माना करता निवडलेला अभंग, ज्ञानाचा सागर, भक्तीचे आगर, वैराग्याचे शिखर असणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने, वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली देव मान्य संत, संत मान्य संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांची एकनिष्ठ शिष्य असणारे संत निळोबराय महाराजांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग शिवेकरता निवडलेला आहे। विठाला विठाला चार चरणाचा अभंग सेवेकरता दिला आहे। निळोबराय महाराज या अभंगातून सार्थक जीवनाचं महत्व सांगतात। काळ सार्थक होण्याकरता महत्वाचे 3 साधने या अभंगामध्ये सांगितलेली आहेत। विठाला विठाला अभंगाचा जर सरळ भावार्थ पाहायचा झाला तर निळोबराय महाराज काय म्हणतात, नाम वाचे श्रवणी कीर्ती, पाऊले चित्ती समान। काळ सार्थक होण्याकरता तुम्हाला काय करावं लागेल, वाचेने भगवंताचं नामस्मरण करावं लागेल, कानाने भगवंताची कीर्ती श्रवण करावं लागेल आणि चित्तामध्ये भगवान परमात्म्याचे पाय धारण करावे लागतील। असं केल्यानंतर काय होईल, काळ सार्थक केला त्यांनी, पण काळ सार्थक कधी होईल, धरिला मनी विठ्ठल, अंतःकरणामध्ये त्या पांडुरंग परमात्म्याला साठवावं लागेल आणि साठविल्यानंतर आपला काळ सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही। पण काळ सार्थक होण्याकरता निळोबरायांनी काय साधन केलं महाराज, कीर्तनाचा समारंभ तुकोबरायांनी कीर्तन केलं महाराज, पण दंभाच्या पलीकडे जाऊन तुकोबरायांनी केलं निर्दंभ सर्वता। निळोबराय महाराजांनी दंभाच्या पलीकडे जाऊन महाराज निळोबरायांनी कीर्तन केलं। तुकोबराय एका ठिकाणी म्हणतात, थुंकुनिया मान दंभ करी तो कीर्तन। दंभाच्या पलीकडे जाऊन महाराज निळोबराय महाराजांनी कीर्तन केलं आणि स्वरूप सिद्धीला प्राप्त झाले। निळा म्हणे स्वरूप सिद्धी, नित्य समाधी हरिनामी। 2 प्रकारची शास्त्रामध्ये समाधी सांगितलेली आहे। एक आहे अष्टांग योगाची समाधी। अष्टांग योगाची समाधीचं असं वर्णन आलंय, जोपर्यंत त्या समाधीमध्ये अष्टांग योगाच्या समाधीपर्यंत माणूस आहे तोपर्यंत ती समाधी आहे आणि त्या समाधीमध्ये जर एकदा भंग झाला ती समाधी मोडते। पण ही नामसंकीर्तनाची समाधी महाराज जोपर्यंत आहे कायम स्वरूपी अखंडपणे राहते। विठाला 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 सिद्धी नित्य समाधी हरिनामी, काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल। शिवीला सुरुवात करण्या अगोदर वक्त्याच आधी कर्तव्य असतं 2 शब्दाचा पर्याय तो द्यायचा, म्हणजे अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न, अकारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान, भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम आघात कृपेद्वारा मुक्त कैवल्य त्रिजुनिधी, ज्ञानियांचे राजे साधकाचे मायबाप योग्यांची मौली, अनाथची माय संत श्रेष्ठ विश्व मौली ज्ञानोबराय, वैराग्याचे शिरोमणी संत हृदयी सम्राट, वैदिक निष्ठ संप्रदाय श्रेष्ठ अवतार वरिष्ठ जगद्गुरु तुकोबराय,
प्रेममूर्ती नामदेव महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज, श्री संत महादेव बाबा, श्री संत मोतीराम महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेल्या आपल्या जागृत अन्नपूर्णेश्वर महादेवाच्या दरबारामध्ये शिव महापुराण कथा, ज्ञान यज्ञ सोहळा, शिवलीला अमृत पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यामध्ये माझ्याकडे आलेली आजची 5व्या दिवसाची कीर्तन पुष्प सेवा माझ्या महद भाग्याने प्राप्त झाली. विठाला विठाला. आपल्या सप्त्याला अशा वर्षी 21 वर्षे पूर्ण होऊन 22व्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहे. दादांनी 21 वर्षे, आज त्यांची 5ही चिरंजीव. माझ्या वडिलाची निराशिगा देवा, तुझी चरण सेवा साधावया, या तुकोबरायांच्या युक्तीप्रमाणे 5ही बंधुराज आपल्या वडिलाची परंपरा सांभाळतात. तुकोबराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. निळोबराय महाराज या अभंगातून सार्थकतेचा जीवनाचा विचार सांगतात. आज मोठा पर्वकाळ आहे पंडित भाऊ. महाशिवरात्रीच्या महान पर्व काळावर आज एकादशी आहे आणि एकादशीच्या महान पर्व काळावर आजची कीर्तन सेवा आहे. एकादशीचं काय महत्व आहे शास्त्रामध्ये एवढं गोड वर्णन केलं एकादशीचं. महाराज हे व्रत महाराज 1 दिवसाचं व्रत नाही, तरी व्रत एकादशीचं 3 दिवसात चालू होतं महाराज. कालच व्रत चालू झाले. नाथ महाराज किती म्हणतात, दशमी व्रताचा आरंभ दिंडी कीर्तन करिता समारंभ, तेने तू स्वयं संतोष पावे. हे एकादशीचं व्रत कालच चालू झालं. दशमीला एक टाइम जेवायचं, दिवसभर उपवास करायचा, एकादशीला दिवसभर निर्जला करायची आणि द्वादशीला सकाळी पारणं सूर्योदयाच्या वेळी सोडायचं. विठाला विठाला हा अशा एकादशीवर महान पर्व काळावर एकादशीचं काय महिमा आहे. ऐका व्रताचे महिमा. हरी कीर्तन ते समान विष्णूशी. एकादशीचं महाराज एवढं महान पर्व काळ आहे. पहा, एखाद्याचं जर आपण व्रत जर महाराज एखाद्याला एखादं धरायला लावली आणि धरल्यानंतर महाराज त्याचा अर्ध पुण्य आपल्याला लाभत असतं. आणि त्याचं एखादा माणसानं जर एखादं धरली आणि त्याला सांगितलं महाराज उपवास धरू नको, तर महाराज आपल्याला नरकाला जावं लागतं. करविता व्रत अर्ध पुण्य लाभे, मोडविता दोघे नरका जाती, किंवा तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, घातलिया भय नरका जाणे. निस्त महाराज एकादशी एकादशी जरी म्हटलं तर महाराज आपल्याला पुण्य प्राप्त होते. एकादशी एकादशी दया चंद्रनिशी. म्हणून एकादशीच्या अशा महान पर्व काळावर आजची, महाशिवरात्रीच्या महान पर्व काळावर आजची हरिकीर्तन सेवा आहे. आणि सेवेकरता निळोबराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठाला विठाला विठाला. माझं कीर्तन ऐकण्याकरता आपले देवकरून भागवत भाऊ बी आले, त्यांच्याही चरणावर एक बार नतमस्तक. वयामानानं होता आता नाव राहून जात असतं. विठाला विठाला विठाला. 4 चरणाचा निळोबराय महाराजांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. आणि निळोबराय महाराज या अभंगामधून
सार्थक जीवनाचं उदाहरण करतात महाराज. निळोबाराय महाराजांचा अधिकार तर काय महाराज, काय निळोबाराय महाराजांचा अधिकार? निळोबाराय महाराजांचा अधिकार जर पाहायचं झालं तर निळोबारायांचा अधिकार, ज्यावेळेस माझे जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला निघून गेले आणि वैकुंठाला निघून गेल्यानंतर माझ्या निळोबाराय महाराजांनी महाराज एक दिवस नाही, 2 दिवस नाही तर 42 दिवस अनुष्ठान केलं आणि अनुष्ठान साधना केली महाराज. अन्न पाण्याचा त्याग केला आणि त्याग केल्यानंतर महाराज स्वतः भगवान पंढरीश परमात्मा महाराज निळोबाराय पाशी आला आणि निळोबाराय महाराजांना, देवा निळोबाराय काय पाहिजे तुम्हाला मागा मागा म्हणल्या. निळोबाराय म्हणतात, मी तुला ओळखत नाही. निळा म्हणे, आम्ही निळोबाची देवा तुकयाचा गावा करीत असे. महाराज भगवान पंढरीश परमात्मा निळोबाराय पाशी आला आणि म्हणलं, काय पाहिजे निळोबाराय महाराज मागा. निळोबाराय महाराज म्हणतात, मला काही नाही मागे. निळा म्हणे, आम्ही निळोबाची देवा तुकयाचा गावा करीत असे. देवा मी तुला इथं बोलवलंच नाही, येते तुझं लागी बोलाविले कोणी, पारतीला वाचूनी आलासी गा. निळोबाराय महाराज म्हणतात, देवा मी तुला इथं बोलवलंच नाही, मी तुकयाचा रावा करीत आहे. अशा महान असणाऱ्या निळोबाराय महाराजांचा अभंग सेवेकरता गीतेला आहे. विठाला 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 या अभंगातून निळोबाराय महाराज सार्थक जीवनाचं महत्व सांगतात. का सार्थक जीवनाचं महत्व सांगितलं? सार्थक जीवनाचं जर महत्व कळायचं असेल त्या अगोदर निरर्थक जीवनाचं महत्व कळायला पाहिजे. ज्यावेळेस निरर्थक जीवन कळेल त्यावेळेस सार्थक जीवन कळेल. चांगल्याला किंमत कधी आहे माधव? जेव्हा वाईट आहे तेव्हा. प्रकाशाला किंमत कधी आहे? अंधार आहे तेव्हा. सावलीला किंमत कधी आहे? ऊन आहे तेव्हा. ऊन पर जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत सावलीला किंमत नाही. जोपर्यंत वाईट माणूस कळत नाही तोपर्यंत चांगल्याची किंमत कळत नाही. जोपर्यंत अंधार कळत नाही तोपर्यंत प्रकाशाची किंमत कळत नाही. ज्ञानोबरायांनी महाराज 16व्या अध्यायामध्ये घोर वर्णन केलं. ज्ञानाचं लक्षण ज्ञानोबरायांनी सांगितलंच, पण अज्ञानाचं देखील लक्षण सांगितलं. ज्ञानोबराय काय म्हणतात? तेजते तेजावया लागी, जाणावी जरी अनुपयोगी, ते चांगा आहे का ऐकी शूद्र शक्ती. महाराज ज्ञानोबराय काय म्हणतात? जी त्याजी आहे ना त्याचा त्याग केलाच पाहिजे. माणसानं काय खावं हे आधी कळायला पाहिजे, पण माणसानं काय खाऊ नये हे अगोदर कळायला पाहिजे. विठाला 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 जीवनाचा विचार मानतात. सार्थक जीवन एकदा कळालं की महाराज जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. संतांचं वाङ्मय म्हणजे महाराज एक आयुष्य आहे. त्या संतांच्या वाङ्मयामध्ये पाहायचं ना आपले जीवन उद्धरून घ्यायचं. मनुष्य योनी महाराज या मूर्ती लोकांमध्ये सर्वात श्रेष्ठ योनी जर कोणची असेल तर मनुष्य योनी आहे. सहजासहजी महाराज मनुष्य देह प्राप्त होत नाही महाराज. अनेक योनी आहेत. 84 लाख योनीमध्ये महाराज श्रेष्ठ योनी जर कोणची असेल तर ती मनुष्य योनी आहे. अनेक योनी आहेत. कीटक योनी आहे, पशु योनी आहेत, वृक्ष योनी आहेत. पण या सगळ्या योनीमध्ये श्रेष्ठ जर योनी जर कोणची असेल तर ती मानवी योनी आहे. या मानवी शरीरानं ठरवलं महाराज तर स्वर्गालाही जाता येतं. या मानवी शरीरानं ठरवलं तर नरकालाही जाता येतं. आणि या मानवी शरीरानं ठरवलं तर देव देखील होता येतं. विठाला विठाला जंक्शन स्टेशन आहे. त्या शरीराला महाराज देव देखील होता येतं, संत देखील होता येतं आणि नरकाला सुद्धा जायचं आहे. म्हणून अभंगामध्ये महाराज सार्थकतेचा विचार मांडलेला आहे. 2 प्रकारचे वर्ग आहेत, एक सार्थक आणि निरर्थक. महाराज निळोबाराय महाराज निरर्थकचा विचार मांडतात, पण महाराज श्रीमद भगवद्गीतेने महाराज निरर्थकाचा विचार मांडलेला आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये महाराज निरर्थक शब्दाचा अर्थ गोड सांगितला. निरर्थक कशाला म्हणतात? निरर्थक निरर्थक म्हणजे व्यर्थ. गीतेने महाराज 2 श्लोकामध्ये वर्णन केलं. मया तत्विदं सर्वं जगत व्यक्त मूर्तीना मत्सानी सर्व भूतानी धारय विठाला विठाला विठाला. निरर्थक आहे, भोग आहे, त्याचं वर्णन गीतेमध्ये केलं महाराज. मोग कशाला म्हणतंय? आपल्या मराठवाड्यामध्ये इकडे मन आहे. मोग म्हणजे तुमचं बोलणं मोगम आहे. ज्या बोलण्याला बुराई नाही
तुमच्या शेंडावी नाही अशाला मोग म्हटले. मोग आशा मोग कर्माणू मोग ज्ञाना विचेतस राक्षसी मासरून चैव प्रकृती मोहिनी शिरता. जे भगवान परमात्म्याला जाणत नाही ते कसे आहेत? मोग आहेत. ज्यांचं ज्ञानही व्यर्थ आहे, ज्यांचं जीवनही व्यर्थ आहे, ते कसे आहेत महाराज? राक्षसी वृत्तीचे आहेत, म्हणून ते मोग आहेत. मोग म्हणजे निरर्थक आहेत. विठाला विठाला महाराज याच्या खाली भेद होईल. या लागी जन्मले ते मोग जै शेवार शिविन मेघ का मुर्ग जळाचे तुरंग दुरोणीची पावे. ज्ञानोबरांनी किती गोड दृष्टांत दिला. जे ढग आहेत बिना पाण्यापासून आलेले जे ढग आहेत ते कसे आहेत? निरर्थक आहेत. ज्यामध्ये पाणी नाही ते कसे आहेत? निरर्थक आहेत. पहा सार्थकतेचा देखील महाराज विचार केला. महात्मान सुमाम पार्थ दवीन प्रकृती महाशिता भजनते नन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्यय. म्हणजे जे भोग आहेत ना महाराज, गोस्वामी देखील महाराज त्या शबरी मातेला दृष्टांत सांगतात. भक्तिहीन नर सुइया कैसा बिन बारीत मेघ देखई जैसा. जे बिना पाण्याचे ढग आहेत, जे कसे निरर्थक आहेत, तसे जे या कलियुगामध्ये या मृत्यू लोकामध्ये जे माणसं भजन करीत नाहीत, भजनामध्ये तल्लीन होत नाही, देवाचं नामस्मरण करत नाही, ते कसे आहेत? निरर्थक आहेत. विठाला विठाला जे माणसं भजन करतात, देवाचं नामस्मरण करतात, त्यांच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. पहा एखादी वस्तू, जी वस्तू त्या कामासाठी आणली अण्णा, आणि ती वस्तू जर कामाला आली तर त्या गोष्टीची काय सार्थकता आहे. आणि त्या वस्तूची जर सार्थकता जर नाही झाली तर काय म्हणाल पंडित भाऊ? निरर्थकता आहे. तुम्हाला उदाहरण सांगेल म्हणजे लक्षात येईल. आता आपण शेतामध्ये बियाणं आणतात पेरण्याकरता, सोयाबीन म्हणा, काही गहू म्हणा, आणि ते बियाणं आणल्यानंतर शेतामध्ये जर पेरलं आणि पेरल्यानंतर ते जर उगवलं तर सार्थकता आहे, आणि जर उगवलं नाही तर निरर्थकता आहे. बरोबर ना? आता इथलं उदाहरण बघितलंय. ही माया सिस्टीम आहे. ही आता रामभाऊची माया सिस्टीम खूप सुंदर आहे. मागे गावची मामाने आवाज खूप सुंदर गोड आहे. पण ही माया सिस्टीमचा जर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल, त्या गायनाचार्याचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल, त्या मृदंगाचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल, या गोष्टीमध्ये सार्थकता आहे का निरर्थकता आहे? निरर्थकता आहे. तसं वस्तू ज्या कामासाठी आणली त्या कामासाठी तिचा उपयोग झाला तर सार्थकता आहे. विठाला विठाला याकरता आमचे गुरुवरे गोड दृष्टांत सांगतात. जुन्या काळाचा दृष्टांत आताचा नाही. जुन्या काळामध्ये लग्नाची बैठक बसली, आणि लग्नाची बैठक बसल्यानंतर महाराज मुलाला मुलगी पास झाली. जुना काळामध्ये म्हटल्यानंतर महाराज दोघेही समोर बसले, आणि बसल्यानंतर महाराज जो मुलीचा बाप होता तो म्हणला, बोललेलं बरं असतं, मला देण्या घेण्याचं कसं बोलून व्यवहार केलेला चांगला असतो. जो नवरदेवाचे वडील होते ना ते म्हणायचे, देवाच्या कृपेने आम्हाला काही कमी नाही. 4-5 पुण्याला बंगले आहेत, मुंबईला 4-5 प्लॉट आहेत, गावाकडे 100-200 एकर जमीन आहे. पिकत नसली म्हणजे काय झालं, भरपूर जमीन आहे. असं म्हटल्यानंतर महाराज जो मुलीचा बाप होता तो म्हणला, महाराज बोललेलं बरं असतं. असं म्हटल्यानंतर महाराज जो मुलीचा बाप म्हणला, काही देवाच्या कृपेने आम्हाला काही कमी नाही. 4-5 बंगले आहेत, गावाकडे 100-200 एकर जमीन आहे. फक्त आमची एकच इच्छा आहे, आमचे जे प्रतिष्ठित जे लोक आहेत फक्त त्यांची ओट बस चांगली करा आणि आम्हाला जेवणाची सोय करा. असे जे लग्न असतात ना पांडू सर महाराज, हुंडा दिलेला परवडतो पण त्यांची ओट बस परवत नाही. महाराज पंडित भाऊ आपल्याला सांगतात, काही काही कीर्तनकार म्हणतात, महाराज मी कीर्तनाचा 1 रुपया घेत नाही, फक्त माझी व्यवस्था व्यवस्थित करा. परत नाही. पण त्यांची एक आमचे महाराज आळंदीला ऐकलं, एक साधू महाराज म्हणले, मी भागवत कथा करतो, मी 1 रुपया सुद्धा कथेचा घेत नाही, आणि मी कथेला आल्यानंतर कुठे जातो? कुटीमध्ये. त्या महाराजाची कुटी करायला 5 लाख रुपये लागतात. परवडते का? म्हणजे आपल्यात आहे. विठाला विठाला महाराज लग्न जमल्यानंतर महाराज त्यांनी सांगितलं, आमची उत्कृष्ट व्यवस्थित करा आणि जेवणाचा मेनू जेवण करा. आता जेवण म्हणल्यानंतर पहिल्या काळामध्ये महाराज अण्णा लाडू. विठाला आता पहिल्या काळामध्ये जुना काळामध्ये लग्नाची बैठक बसली, महाराज जेवण्याकरता लाडूचे पदार्थ केले. आता लाडू म्हणजे प्रत्येक भागात पद्धत वेगळी आहे. आता नऊ तरुण आपल्या भाऊ पंडित भाऊ
नऊ तरुण जर पोरगा लग्नाला आला, आपल्या इकडे लोक म्हणतात नाही दत्तू बुंदी कधी खाऊ घालायची, नुकती कधी खाऊ घालायची, आपल्या इकडे म्हणतात का नाही बुंदी कधी खाऊ घालायची. प्रत्येक भागामध्ये मेनू, आपल्या इकडला टॉप मेनू म्हणजे बुंदी नुकती. त्या सातारा भागामध्ये गेलो, त्या सातारा भागामध्ये महाराज एखाद्या नऊ तरुण पोरगा लग्नाला आला, काय म्हणतात महाराज लाडू कधी खाऊ घालायचे, लाडू कधी खाऊ घालायचे. मी म्हणून आणि माझं व्हायला नाही, खाऊ घालतो विठाला विठाला विठाला. प्रत्येक भागामध्ये पद्धत वेगवेगळी आहे. मग ते महाराज जुन्या काळामध्ये महाराज जेवण्याकरता महाराज एक लाडूची पंगत ठेवली. महाराज जेवण्याकरता लाडू बनवले, पंक्तीला लाडू बनवले. महाराज लग्न जमलं, सर्व पाहुणे मंडळी लग्नाला आले. लग्नाचा कार्यक्रम महाराज सुरू झाला. शेवटची मंगलाष्टिका सुरू झाली. आता सावधान समयो, महाराज मंगलाष्टिका झाली, लग्नही लागले. आणि लग्न लागल्यानंतर महाराज सर्व वराडी मंडळ आले. आल्यानंतर सर्व पाहुणे मंडळी आले. पहिल्या काळामध्ये अन्न भेटत नव्हतं जास्त, आणि अन्न भेटत नसल्यानंतर महाराज कुणाचंही आमंत्रण असो आगर नसो, सगळे पाहुणे साहेबाचं लग्न असलं का महाराज, ज्या मोठ्या व्यक्तीचं लग्न असले लोक सर्व तयारीत राहायचे. कधी पंगत येईल, कधी आमंत्रण येईल, याकरता लोक धावून राहायचे. महाराज लग्न झालं, सर्व पाहुणे मंडळी आले. आणि महाराज लाडू बनवण्याकरता महाराज एक सुगरण बाई आणली. आणि लाडू कशाचे बनवले ऐका महिला मंडळ, लाडू बनवले गऱ्याचे रव्याचे. त्याची जर चाचणी चांगली बसली तर व्यवस्थित आहे, जर चाचणी जर चांगली बसली नाही तर दगडच आहे. विठाला विठाला विठाला. महाराज सगळे माणसं तयार आहेत. धोत्रावाल्याने धोत्राच्या गाठी थोड्या ढिल्या केल्या, पॅन्टीवाल्याने थोडे पॅन्टीचे बटन ढिले केले. सर्व जेवण्याकरता सर्व पाहुणे मंडळी आले. महाराज पंगत बोला पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव आराव सिंगारी सर्व जेवण्याकरता बसले. आणि बसल्यानंतर महाराज पंगत सुरू झाली. एक ग्रस्त महाराज, आता त्याला भूक लागली होती, त्याने हातामध्ये लाडू घेतला आणि हातामध्ये लाडू घेऊन दाबला. महाराज लाडू काही धुले ना महाराज, का चांगल्या सुगरणीने केला होता लाडू. 2 बोटाने लाडू दाबला आणि दाबल्यानंतर महाराज लाडूच फुटे ना. म्हणला काही लाडू 2 बोटे असतात, फुटला नाही. ते म्हणला काही लाडू हात असतात, हातामध्ये लाडू घेतला असा दाबला, पण दाबला लाडू फुटला नाही. का चांगल्या सुगरणबाईने केला होता. लक्षात ठेवा, फक्त दृष्टांत का सांगतो सिद्धांत करता. लाडू घेतला महाराज, हातामध्ये लाडू घेतला असा दाबला, पण लाडू काही फुटला नाही. का चांगल्या सुगरणीने केला होता. ती म्हणला काही लाडू 2 बोटे असतात, काही लाडू हाते असतात, काही लाडू दाते असतात. तिने लाडू घेतला, तोंडामध्ये लाडू घातला. लाडू घातल्या बरोबर महाराज लाडू फुटला नाही. दात पडले, त्याचे दात पडले, पण लाडू फुटला नाही. का चांगल्या सुगरणीने केला होता. त्याला म्हटलं याला लाडू कसा फुटत नाही. म्हणला सगळे अशी बसला होता जवळच, आणि दरवाजा समोरच दरवाजा होता. आणि दरवाजा दिसला तर पंक्तीतून उठला, आणि पंक्तीतून उठल्याबरोबर उठला आणि त्या दरवाजापाशी गेला. आणि ती दरवाजाची जी सांग असते का, त्या सांगीमध्ये लाडू घातला. आणि घातल्यानंतर तो दरवाजा असा जोरात दाबला. दाबल्याबरोबर लाडू फुटला नाही महाराज. का चांगल्या सुगरणीने केला होता. लाडू फुटला नाही महाराज. त्या दरवाजाचे खिळे तुटले, दरवाजा मोडला, पण लाडू फुटला नाही. का चांगल्या सुगरणीने केला होता. त्याला म्हणलं आयला लाडू कसा फुटत नाही. मी एका रात्रात सगळं गाव फोडलं, समाज फोडला, पण लाडू एवढी फुटत नाही. त्याला असा राग आला. आणि राग आल्यानंतर त्याने काय केलं, जवळ तिथं घन होता, घन घेतला. आणि घन घेतल्याबरोबर ते लाडू असा ठुला आणि जोरात त्या लाडूवर असा घन दणकून आणला. दणकून आणल्याबरोबर मला लाडू फुटला नाही अण्णा. का चांगल्या सुगरणीने केला होता. चांगल्या सुगरणबाईने लाडू केल्यामुळे लाडू फुटला नाही महाराज. तो लाडू असा निसटला आणि एका पंक्ती जो वाढतो ना त्याच्या डोक्यात लागला. ज्याला लाडू लागला तो म्हणला मी काही जेवाय नाही, मी त्याचं वाढण करतो, पंगत वाढतोय, पाहुणे मंडळी हिने लाडू कसा. ज्याला लाडू लागला महाराज तू 5 मिनिटं बेशुद्ध पडला, त्या डोक्याला आणून घ्या. 5 मिनिटं बेशुद्ध पडला, तू जागेवर आला. आणि ज्याने लाडू हल्ला होता का त्याच्याकडे पाहिलं, आणि पाहिल्यानंतर तोच लाडू घेतला. आणि घेतल्यानंतर ज्याने मारलाय त्याला फेकून मारला, पण मारल्यानंतर त्याने लाडू हुकवला आणि दुसऱ्याला लागला. दुसऱ्या लागला. महाराज सगळे पाहुणे मंडळी खाण्याकरता लाडू केले. घे लाडू हान दुसऱ्याला, घे लाडू हान पाहुण्याला, घे लाडू हान. काय झालं महाराज तिथं सगळा धप्पाकुटी. मला सांगा की लाडू कशा करता गेले. अण्णा
खाण्याकरता लाडू गेलते. पण त्या लाडूचं काय झालं पंडित भाऊ? धप्पाकुटीचा खेळ झाला. धप्पाकुटी कशाला म्हणतात? जुन्या काळामध्ये तुमचा खेळ आहे. आमच्या काळात काय आता पबजी ही गेम आहे. धप्पाकुटीमध्ये जोपर्यंत नगू रचत नाही नगू रचत नाही तोपर्यंत बॉल चेंडू पाठत बकाम बघी रिगोनच्या जोपर्यंत ते रचत नाही रिगोनच्या तोपर्यंत पाठीमध्ये बॉल म्हणा काही. धप्पाकुटीचा खेळ झाला. मला सांगायचा विषय असा आहे, त्या लाडूचा आदवा तद्वा झाला. खाण्याकरता केलेले लाडू महाराज मारण्याकरता झाले. मग हे लाडू सार्थकी लागले का निरर्थक लागले? सांगा विठाला विठाला. त्या लाडूचा मला आदवा तद्वा झाला. हे लाडू कसे ठरले? सार्थकी लागले का निरर्थक लागले? मला सांगायचा विषय, एखादी वस्तू ज्या कामासाठी आणली त्या कामासाठी तिचा जर उपयोग झाला तर जीवनामध्ये सार्थक आहे. जर सार्थकचा जर जीवन प्राप्त होऊन जर आपण त्या देवाचं भजन करीत नसत तर आपला देह कसा महाराज? जीवन व्यर्थ आहे. तुकोबा म्हणतात, जीवन आपलं जर आपण जर देवाची भजन केलं नाही, जर भक्ती केली नाही, आपला जीवन कसं आहे? निरर्थक आहे. तुकोबा म्हणतात, देवे दिला सार्थक जीवन जर करायचं असेल तर देवाचं भजन केलं पाहिजे. देवे दिला देह भजन गोमटा तोया झाला फाटा बालिकेचा. किती महाराज देवाचे उपकार आहे. याच घडी देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे. देवाचे एवढे अनमोल आपल्यावर उपकार आहेत महाराज. देवाने एवढा देह दिला महाराज. मी तर असं म्हणेन महाराज, देवाने एवढे आपल्याला डोळे दिले. हो, देवाने एवढे हात दिले. हे जर डोळे एका बाजूला दिले असते तर कसं झालं असतं? देवाने एवढे दोन हात एवढे दिले महाराज. देवाचे किती उपकार आहेत. हे दोन जर हात साहेब, हे जर दोन हात जर एका बाजूला दिले असते तर किती मला चिंता पडली असती. हे दोन जर हात एका बाजूला दिले असते तर द्वाराची गाठ कशी बांधता आली असती. म्हणून देवाचे महाराज, देवाने एवढे डोळे दिले. देवाने महाराज एवढा गोड आवाज दिला. ही आवाज जर गाढवासारखा दिला असता तर कसं झालं असतं? म्हणून देवाचे उपकार आहेत महाराज. नर तनुष्य आया बाबा मुख कमल तो आजचे आहे. म्हणून देवाचे महाराज देखील उपकार आहेत. देवाने एवढा अनमोल असणार महाराज सर्व दिले. इंद्रिय हात पाय
शरीर दिलं कशा करता देवाची भजन भक्ती करण्याकरता. या जर देहामध्ये आल्यानंतर जर देवाचे आपण भजन केलं नाही भक्ती जर केली नाही तर महाराज आपला देह कसा आहे निरर्थक आहे. म्हणून महाराज नाथ महाराज देखील म्हणतात निज आत्मप्राप्ती लावणी देवे केले मनुष्यवणी पण देवाचा विश्वास करून विशेष येवणी जपतन विठाला विठाला. जर आपण या नरदेहामध्ये आल्यानंतर जर देवाचं भजन करीत नसलं तर आपलं जीवन व्यर्थ आहे. निळोबारा महाराज देखील निघाल म्हणतात हे देवनी केले काही देह मिळून जर आपण जर देवाचं भजन भक्ती जर करत नसताल तर आपलं जीवन कसं आहे. ते उनी केले काही विठ्ठल नाही आठविला अरे मुळा भाग्यहीना. निळोबा म्हणतात देहामध्ये नरदेहामध्ये आल्यानंतर जर भजन केलं नाही तर मला आपलं जीवन कसं आहे निरर्थक आहे. कशाप्रमाणे आपण जर जीवन भजन जर केलं नाही त्या पशुमध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे का. काळ सार्थक केला त्यांनी धरला मनी विठ्ठल तुम्हाला काळ सार्थक करायचं असेल तर देवाचं भजन केलं पाहिजे महाराज. म्हणजे मानवी शरीर महाराज हे मनुष्य शरीर आपल्याला मिळालं पण या मनुष्य देहाचं महाराज महत्व आपल्याला कळालं का. चार गोष्टी चार वर्ग सांगेल तुम्हाला. आपल्याला म्हणून काहींना मनुष्य देह मिळाला पण महत्व कळालं नाही. काहींना मिळालंही नाही पण यांना कळालं नाही. काहींना मिळालं पण कळालं नाही. काहींना कळालं पण काही मिळालं नाही. काहींना मिळालं पण कळालं. विठाला विठाला विठाला. आपल्याला मिळालं पण या शरीरामध्ये मानवी शरीराचं महत्व कळालं का. कळालं नाही. पशु पक्षाला मानवी शरीर
मिळालंही नाही आणि कळालंही नाही महाराज. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काय एक उपजता मरती, बैर अंध होती पांगुळमुती मुखी. म्हणून पशु पक्षालाही महाराज मनुष्य शरीराचं महत्व कळलं नाही. अहो स्वर्गातल्या देवाला महाराज मनुष्य देह मिळाला नाही, पण महाराज मनुष्य देहाचं महत्व कळालं. स्वर्गीचे आम्हाला मिळालं नाही, याचं महत्व कळालं. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी भावा जन्मामा, किंवा इहलोकी चहादेय देव इच्छिताती काय धन्य आम्ही जन्मालो, किंवा आस करती ब्रह्मादिक देखोनी वाळवंडीचे सुख, धन्य धन्य म्हणती मृत्यू लोक, म्हणती भाग्याचा विठाला विठाला विठाला. काहींना मनुष्य देह मिळाला पण कळाला नाही, देवांना मनुष्य देह मिळाला नाही पण कळाला, संतांना मनुष्य देह मिळाला आणि कळाला आहे महाराज. देवाचा पहा, देव या शरीराचा विचार करीत नाही महाराज. देवाचा आणि आपल्या शरीराचा जर विचार केला, देवाच्या शरीरामध्ये काहीच घाण नाही, आणि आपल्या शरीराचा जर विचार केला तर शरीर दुःखाची कोटार, शरीर रोगाची भांडार, शरीर दुर्गंधीचे थाळ, नाही पवित्र शरीराची. अशा नासक्या कुचक्या देहाचा देव करेल काय विचार नाही का? स्वर्गामध्ये काही कमी आहे का? ज्ञानोबा किती गोड म्हणतात. जेत अमृत हेची सुवासन, ऐरवता सारखे मान, राजराणी मोहन अमरावती, जेत वर्ग देव पाईका, शेंग चिंतामणीच्या भूमिका, विनोद वनवाटिका, सुरतरुंचिया विठाला विठाला विठाला. स्वर्गामध्ये महाराज एवढं ऐश्वर्य असताना देव आपल्या नासक्या शरीराचा विचार करेल का नाही महाराज? मनुष्य देहाचं महत्व देवाला कळालं. अहो 33 कोटी देव सुद्धा महाराज या मृत्यू लोकांमध्ये इच्छा करतात. अहो देवाचा सोळा पंडित भाऊ, देवाचा राजा इंद्र सुद्धा इच्छा करतोय मृत्यू लोकांमध्ये. देव बापुडे ते किती, सो प्रजापती इंद्रियापती महाराज. इंद्र सुद्धा महाराज इच्छा करतो. कलियुगी नर देह प्राप्ती, आदि दुर्लभ भगवत भक्ती, धन्य धन्य संत संगती, म्हणती भाग्याचा विठाला विठाला विठाला. काळाचं सरकणं चालूच आहे, काळ कधी कुणाची वाट बघत नाही महाराज. म्हणून जीवनामध्ये जर तुम्हाला जर सार्थ करायचं असेल तर काय सार्थ करा, तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. नामवाचे
साधनं सांगतात अभंगामध्ये. नाम वाचे श्रवणी कीर्ती पावले चित्ती समान. काळ सार्थक होण्याकरता 3 साधनं. देवाचं नाव येण्याकरता महाराज मुखामध्ये अनंत जन्माचं पुण्य लागतं. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. किंवा जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामुरी तरीच नाम जीवात्री येईल श्रीरामाची. किंवा तिळ तिळ पुण्य साच्या पडी तरी भूता जन्मी जोडी. नाम तुझे वाचेशा पुढे समागम घडी संतांचा बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी. किंवा करंटे कपाळ ज्याचे नाम आले वाचे. महाराज ज्ञानोबाईने देखील महाराज ज्ञानेश्वरी किती वर्णन केले. जयाचे वाचे पुढा भोजे अखंड नाम नाचत असे माझे. जे जन्मशस्त्र बोलगीचे एक वेळ मुखाशी यावया. देवाचं नाव येण्याकरता महाराज अनंत जन्माचं पुण्य लागतं. सहजासहजी देवाचं नाव मुखामध्ये येत नाही महाराज. परमार्थाकडनं महाराज काही लोक म्हणतात महाराज परमार्थामध्ये तुमच्या गर्दी नाही आणणार. हो परमार्थामध्ये गर्दी नसू द्या महाराज. आमचा परमार्थ महाराज पुण्यवान आणि भाग्यवान लोकांचा परमार्थ आहे. विठाला विठाला विठाला. तेलंगणाला कीर्तनाला गेलो अण्णा. आणि त्या कीर्तनाला गेल्यानंतर सहज बसलो. कीर्तन झालं आणि कीर्तनाला गेल्यानंतर एक नास्तिक माणूस आला. पंडित नास्तिक माणूस माझ्याजवळ आला आणि म्हणला राम महाराज अहो तुमच्या कीर्तनाला काही गर्दी नसते म्हणतात. नको कीर्तनाला तुमच्या काही गर्दी नसतात. लई झालं म्हणला 1000-2000 लोक राहतात. ऐका बरं तुम्हाला लगेच लक्ष देईल. 1000-2000 लोक राहतात म्हणला. मी म्हणलं 1000-2000 लोक राहतात. काल परवा तमाशा आलता मला बाजारामध्ये. 10,000 लोक आले मला त्या तमाशाला. काय त्या लोकांची ताकद आहे म्हणजे समाज खेचण्याची. मी त्याला म्हणलं वाईट मानायची गरज नाही साहेब. जिथं घाण असते ना तिथं जास्त माशा असतात. म्हणलं विठाला विठाला विठाला. नास्तिक होता म्हणून महाराज देवाचं नाव येण्याकरता आनंद जन्मीचे देवाचं जर नाव जर आपण घेतलं नाही तर महाराज तो काळ असणारा महाराज आपल्याला घेऊन जातो. नाथ महाराज देखील म्हणतात जर तुम्ही देवाचं नामस्मरण जर केलं नाही तर काय तुम्हाला काळ घेऊन घेतल्याशिवाय राहणार. नाथ महाराज किती गोड म्हणतात. हे जरी नाही काळ जरी दुसरा येईल हे जरी नाही काळ.
देवाचं नामस्मरण जर आपण केलं तर महाराज देव देखील आपल्या जवळ येणार नाही, तो काळ असणारा देखील आपल्या जवळ येणार नाही. नाथ महाराजांनी सांगितले, हे जरी नाही काढलं जरी दुसरा येईल, हे जरी नाही काढलं सरत शेवटीच बा काळ बांधून नेईल सरत शेवटी आ एका जनार्दनी काय बा मोचे जाईल. तो काळ आपल्या जवळ आपल्या घेऊन जाणार नाही महाराज देवाचं नाम चिंतन केल्यानंतर. महाराज पहा, नाम वाचे श्रवण कीर्ती, नामाबद्दल मी सांगतो महाराज, देवाचं नाव येण्याकरता अनंत जन्माचं पुण्य लागतं महाराज. देवाचं नाव सहजासहजी मुखामध्ये येत नाही. सामान्य विचार, जर आता आपण सर्व महिला मंडळ आहे, काही महिला मंडळ म्हणतात आम्ही देवाचं नाव, आता ज्ञानोबा यांनी महाराज सर्वसामान्य करता काय केलं, त्यांना हरिपाठ केला. हरिपाठामध्ये काय सांगितलं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. एवढं सोपं महाराज साधन सांगितलं देवाचं नामस्मरण, देवाचं नामचिंतन करा. पण देवाचं नामचिंतन लोक करत नाही, संसाराचं चिंतन करतात पण देवाचं चिंतन करत नाही. एक महिला मंडळ अशी झाली आणि सांगितलं महाराज मला हरिपाठ खूप पाठ करावा वाटतो, खूप दिवस पाठ करावा वाटतो, पण ते ज्ञानदेवाप्रमाणे चुकत म्हणजे पंडित भाऊ. ज्ञानदेवाप्रमाणे ज्ञानदेव म्हणे तिथं म्हणलं की चुकत आलं. मी म्हणलं हरिपाठ कसा चुकत नाही म्हणलं. वैकुंठ भुवनी घर केली, हा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी आनंद जन्मले काय म्हणते, वैकुंठ भुवनी घर केले. पुढचं जेत म्हणले लगेच सर्व सुकृत असेल, लगेच पुंडलिक लगेच राणा भजी. मी म्हणलं हरिपाठ पाठ होतो, सामान्य करता पाठ होतो, तुमच्या जे डोक्यामध्ये जे बसले विषय ते अगोदर काढा. हरिपाठ कुणालाही पाठ होतो, तुमच्या डोक्यामध्ये जे अनेक आपले विषय बसले ते बाजूला सारा. मी सांगितलं तुम्हाला हरिपाठ कसा पाठ होता, होणार पाठ, पण माझा एक ऐका म्हणून काय ऐका, तुमच्या डोक्यामध्ये जे आधी बसलेत नाही कचरा ती सर्व काढून टाका. जे आपल्या डोक्यामध्ये अनेक विषय बसले ते सर्व काढले पाहिजे. आता मला सांगा माता मावल्या, तुम्हाला आपल्या मुलाचं नाव माहित आहे बरोबर का? बघा, मुलाचं नाव माहित आहे, नातवाचं नाव माहित आहे, पोराचं नाव माहित आहे, आपली मुलगी ज्या घरी दिली त्यांचं सुद्धा नाव माहित आहे, जावयाचं माहित आहे, जावयाच्या भावाचं, जावयाच्या बहिणीचं, जावयाच्या सासऱ्याचं सर्व नाव माहित आहे. ही नाव जसे आपल्याला माहित आहे, हे असले जर आपल्या डोक्याचे अनेक विषय असे आहेत हे सर्व काढले पाहिजे. हे काढल्याच्या नंतर मग आपल्याला हरिपाठ पाठ होतो का नाही. हे जर आपल्या डोक्यात एवढा कचरा आहे महाराज, ही वाईट हे विषय आहेत, प्रत्येकाला ओळख पाहिजे, पण असे अनेक विषय आपल्या डोक्यात असल्यामुळे महाराज आपल्याला हरिपाठ पाठवत नाही. विडाला 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 अनेक विषय आपल्याला माहित असल्यामुळे महाराज देवाचं चिंतन आपल्याला घडत नाही. नाथ महाराज हरिपाठामध्ये म्हणतात, ज्याच्या मुखामध्ये जर देवाचं नामस्मरण येत नसेल ते महाराज ती मूक नाही, ते सापाचं बीळ आहे म्हणून. नामाविन मूक सर्पाचे ते बीळ, जीवन नव्हे काळ सर्प आहे. नाथ महाराज म्हणतात, ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाव येत नाही ते महाराज मूक नाही पंडित भाऊ, ते सापाचं बीळ आहे म्हणून. ही जीभ म्हणजे साप आहे आणि या मुखामध्ये जर देवाचं नाव जर येत नसेल तर ती महाराज जीभ नसून ती साप आहे महाराज. हो बराईने तर महाराज याच्या पलीकडे सांगितलं, नागभाऊ याच्या पलीकडे सांगितलं, सांगू का, राम राम न म्हणे त्याचा माता पिता गाढव. तुकोबरायांचं प्रमाण आहे, ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाव येत नाही त्याचे माता मायबाप गाढव आहेत म्हणून. गाढवाच्या पोटी कोण आहे तुम्हाला? ज्याच्या मुखामध्ये जर देवाचं नामस्मरण येत नाही तर महाराज त्याचे मायबाप गाढव आहे. तुकोबरायांचं प्रमाण आहे महाराज. म्हणून देवाचं जर नाव यायचं असेल तर महाराज आपल्याला नामस्मरण केलं पाहिजे. नाम वाचे काही माणसं महाराज परमार्थ करीतच नाही, देवाचं नावच येऊ देत नाहीत महाराज मुखामध्ये. एवढे कट्टर असतात, देवाचं नावच घेत नाही. उदाहरण सांगेल लगेच लक्षात येईल 5 मिनिटात. एक म्हातारी आजी एवढी कट्टर होती महाराज, देवाचं नावच घेत नव्हती. सप्ताह चालू झाला पंडित भाऊ, सप्ताह चालू झाला की पिशवी भरायची आणि माहेरला निघून जायची. माहेरला निघून गेल्यानंतर त्या माता मावल्या म्हणायच्या, अगं का ग मंगल नाव नाही त्या कोणाचं, अगं मंगल दिवाळी नाही, राखी पौर्णिमा नाही, पंचमी नाही, तू कशी आली का इकडे? सण नाही, वार नाही, तू कशी आली का मंगल इकडे?
ती आजी म्हातारी काय म्हणायची माहितीये का, अगं आमच्या गावात तसलं चालू झालंय, तसलं चालू झालंय म्हणायची. तसलं म्हणजे आपल्या सप्त्याला तसलं म्हणजे आमच्या गावात तसलं चालू झालं माहिती. पण देवाचं नाव म्हणत नव्हती अखंड आहे नाम सप्ताह. आमच्या गावात तसलं चालू झालं माहिती. राख्या पुरत्या माता मावली म्हणायची, अगं राखी पौर्णिमा आहे, दिवाळीचा सण आहे, पौर्णिमा नाही, तू कशी आली. आमच्या गावात तसलं चालू झालं, देवाचं नाव घेत नव्हती. महाराज योगायोगाने तिला 3 मुलं होती आणि महाराज 3ही मुलं सात्विक होती साहेब. 3ही मुलं असं म्हणतात कोळशाच्या खाणीमध्ये हिरा सुद्धा सापडतो. कोळशाच्या खाणीमध्ये महाराज 3ही मुलं महाराज भाग्यवान होते. महाराज परमार्थ करायचे, माधुभाऊ परमार्थ करायचे, देवाचे भजन करायचे, भक्ती करायची. महाराज त्यांना वाटलं महाराज आपली आई तर देवाचं नामस्मरण घेत नाही. आणि ती आजी एक बार मंगल, तिचं नाव इथं कोणाचं मंगल नाही ना नाव, ते दृष्टांत सांगा. तर ती आजी महाराज ती आजीबाई महाराज शेवटच्या अंतकाळाला गेली. आणि अंतकाळाला गेल्यानंतर मला त्या मुलांनी ठरविलं आहे ना, आपली आजी तर आपली आई तर देवाचं नामस्मरण घेत नाही. मग त्या ठरविल्यानंतर महाराज त्या मुलांनी ठरविलं, आई डॉक्टर ती आजी आजारी पडली. आणि आजारी पडल्यानंतर डॉक्टरला सांगितलं, तुमची माय आता 3 दिवसात जाणार. कुठं? घराला नाही, स्वर्गाला. स्वर्गाला जाणार म्हणल्यानंतर महाराज ते 3ही मुलं सात्विक होते. 3ही मुलं भजन करणारे परमार्थात होते. महाराज त्यांनी सांगितलं, माझ्या माईनं तर आयुष्यभर देवाचं नाव घेतलंच नाही, पण जाता जाता तिच्या मुखातून एक बार देवाचं नाव यावं याकरता त्या थोरल्या मुलगा जवळ आला. आई आई तू देवाचं नामस्मरण घे, देवाचं नाव घे. ती आई म्हणली, अरे जन्म गेला म्हणजे देवाचं नाव घेत नाही, मारता मारता तुम्हाला बाटलीला जाऊन दे मी घेणार नाही म्हणते. महाराज तिने नाव आयुष्यात घेतलं नाही. महाराज त्या मुलाला ऐकलं महाराज भागवतामध्ये ज्यावेळेस आजयामेळाचा प्रसंग ऐकला भागवतामध्ये, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. त्या भागवतामध्ये ऐकलं ज्यावेळेस आजयामेळाला नेण्याकरता महाराज यमदूत आले आणि विष्णुदूत आले आणि विष्णुदूत आले आणि देवदूत यमदूत आले. का आले नेण्याकरता महाराज? कारण त्यानं त्या पोराच्या अभिलाषेने महाराज नारायण नारायण असं नाव घेतलं. आणि त्यावेळेस अंतकाळ जवळ आला आणि अंतकाळ जवळ आल्यानंतर महाराज देव देखील यम विष्णूची दूत आली आणि यमाची दूत आली. विठाला 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 यमदूत आले. ते विष्णुदूत म्हणले, त्यांनी आमच्या देवाचं नाव घेतले, आम्ही याला स्वर्गाला नेणार. ती विष्णुदूत म्हणले, अहो यानं आयुष्यभर महाराज एवढं यानं जार कर्म केले, न करून ते केलंय, याला आम्ही देऊ देणार नाही. त्या विष्णुदूताने सांगितलं, अहो यांनी त्या पोराच्या अभिलाषेने देवाचं नाव घेतलंय, त्याचा उद्धार केला पाहिजे. ती यमदूत म्हणले, अहो त्यांनी पोराच्या अभिलाषेने नाव घेतलंय. ती विष्णुदूत काय म्हणले, अहो ते पोरगा आधी का देव आधी मला सांगा. मग त्या विष्णुदूतानी महाराज त्या शुक्राचार्याच्या मुखातून एक श्लोक सांगितला, सांकेत्यम पारि हस्यमवा स्तोभम हेलन मेववा वैकुंठ नाम गरणम शेष अगरम. असा भागवतामध्ये श्लोक आला. देवाचं नाव आपण जरी स्तोभानं जरी घेतलं, हेलीनं जरी घेतलं, परिहासानं जरी घेतलं तर महाराज ते फळ देऊन जातं. स्तोभानं म्हणजे महाराज एखाद्याचं नाव विठ्ठल असेल आणि विठ्ठल ए विठ्ठला काय करतो रे तू असं जरी आपण जर म्हणलं तर ते महाराज आपलं नाम उद्धार करतं. परिहासानं म्हणजे एखाद्याची हेलना केली, एखाद्याची टिंगल टवाळी केली, अरे भजनाला जाता विठ्ठल विठ्ठल म्हणता, काय परमार्थ करता, आपण लोक हसतात का नाही, काही लोक हसतात, असं जरी केलं तर महाराज ते नाम आपल्याला स्वर्गाला घेऊन जातं. स्तोभ म्हणजे हेलने रागाने जरी देवाचं आपण नाव जरी घेतलं तर ते महाराज आपला उद्धार करून जातं. मग त्या भागवतामध्ये ऐकलं तिने म्हणलं, आपल्या आईनं जर आयुष्यभर काही नाव घेतलं नाही, ते म्हणला आपली आजी आता आई ढकली, देवाचं तर नाव घेत नाही. म्हणला आपल्या गावामध्ये रामाचं मंदिर आहे, म्हणला रामाच्या मंदिरामध्ये आईची बाज नेऊन खाट आणि देवासमोर नेऊन ठेव म्हणला. आईच्या आणि आईला विचारू, आई हे कशाचं मंदिर आहे? आई म्हणेल रामाचं मंदिर आहे. रामाचं मंदिर म्हणेल आपलंही काम होईल आणि तिचाही उद्धार होईल. या कारणाने पोराने काय केलं, ती बाज घेतली, बाजावर म्हातारी बसवली होती, तिला खाट उचलली आणि रामाच्या मंदिरासमोर नेऊन ठेवली. ठेवल्यानंतर त्या आजीला विचारलं, आई आई हे कशाचं मंदिर आहे? असं म्हणल्यानंतर आजी एवढी महाराज
एवढी खतरा होती, खतरा म्हणजे डिपोची डीपी जशी खतरा असते का तशी ती आजी एवढी खतरा होती. ती म्हणली, त्या पोराला विचारलं कशाचं मंदिर आहे, ती आई म्हणली जिथं जिथं गाव असते तिथं तिथं असं असतेच म्हणली, पण देवाचं नाव आहे. जिथं जिथं गाव आहे तिथं असं असतेच म्हणली. मला मग पोराला विचार केला, देवाचं मंदिरापाशी आणली तरी पण महाराज आईनं नाव घेत नाही, आणि आईनं नाव घेतलं नाही म्हणजे असं वाटलं आपल्या पुतण्याचं भाच्याचं नाव विठ्ठल आहे म्हणला, विठ्ठलाला फोन करू आणि विठ्ठलाला फोन करून ते विठ्ठलाला आपल्या आई समोर उभा करू आणि आईला विचारू कोणाचं आहे, असं कुणाचं आहे म्हणल्यानंतर आई म्हणे बहिणीचं आहे, त्याचं नाव त्यांनी म्हणाले विठ्ठल विठ्ठल त्याच्या मुखामध्ये येईल. म्हणून त्या तिच्या मुलानं तिच्या भाच्याला फोन केला आणि विठ्ठलला फोन करून घेतला. विठ्ठलही जवळ आला आणि आई समोर उभा केलं त्या विठ्ठलाला आणि आईला विचारलं आई हे कोण आहे. त्या मुलाला वाटलं विठ्ठल म्हणेल आणि आईच्या मुखामध्ये नाव येईल, आपल्या आईचा उदाहरण आपले काम होईल. पण ती आई अशी महाराज एवढी खतरा होती, काय म्हणली ती आगे आईला विचारलं आई कोण आहे समोर. ती आई म्हणली कोण आहे म्हणजे कोण आहे, हौशीचं पोरग आहे म्हणजे कोण आहे. पण देवाचं नाव घेतलं नाही महाराज. महाराज ती आजी ती माय एवढी खतरा होती महाराज, शेवटी ती माय मरून गेली, आजी मेली आणि मेल्यानंतर महाराज तिला 3 मुलं होते. पोरग म्हणलं आईला आपल्या आईनं तर आयुष्यभर तर देवाचं नाव घेतलंच नाही, मग आपण तिची गंगेला हाडे घेऊन टाकू. असं शास्त्रामध्ये सांगितलं, माणूस कसाही असू द्या त्या माणसाचे जर आपण हाडं गंगेला टाकले तर त्याला सद्गती प्राप्त होते, असं शास्त्रामध्ये वर्णन आलंय. मग त्या पोरानं विचार केला, आपल्या आईनं तर आयुष्यभर परमार्थ केला नाही. त्या लहान मुलांना सांगितलं मोठ्या भावाला तुम्ही अस्थी घ्या आणि गंगेला जा. ते मोठा मुलगा होता, तो मोठा मुलगा आईला त्या भावाला म्हणला अरे आपली आईनं तर आयुष्यभर परमार्थ केला नाही, आपल्या आईची हस्ती जाणार नाहीत म्हणला, जाणार नाही. मग तो हस्ती घेतल्या, पितळेचा डबा घेतला, पितळेच्या डब्यामध्ये हस्ती घेतल्या आणि निघाला. दरमजल करत करत निघाला. पहिल्या काळामध्ये अण्णा काही वाहनाची व्यवस्था नव्हती, चलत 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 निघाला. मित्राच्या एका ठिकाणी घरामध्ये मित्राचा परिचय झाला, मित्राची ओळख झाली आणि मित्राच्या घरी गेला. आणि मित्राच्या घरी गेल्यानंतर मित्राच्या घरी पाहुणचार झाला, सर्व जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर महाराज मग ते मित्र म्हणला आता आपण थोडं बाहेर जाऊ शेतपावली करायला. शेतपावली करण्याकरता बाहेर गेला आणि बाहेर गेल्यानंतर महाराज काय झालं, ज्या मित्राची बायको होती का ती जर थोडी आगाव होती पंडित भाऊ, तिला जरा आगाव नाग होता. ती काय करायची, पाहुण्याच्या पिशव्या उचकून बघायची, काय चापून बघायची काय कुठं काय भेटेल का. तिला डबा दिसला आणि डबा दिसल्यानंतर तिला वाटलं काही सोनं भेटेल, काही नाणं भेटेल, काही लाडू भेटेल खाला. तिने डबा उचलला, डबा उचलल्यानंतर त्या डब्यामध्ये पाहिलं, मेला आला ते आला म्हणजे पोटभर खाला म्हणजे हाड घेऊन घरला आला. तिला असा राग आला, तिने तिचे हाड ते पिशवीतला डबा काढला आणि गटाराने दिला, गटारीमध्ये टाकून दिल्यानंतर तो महाराज मित्र घरी आला. घरी आल्यानंतर मग काशी गेला, गंगेपाशी गेला, सर्व विधी कर्म केलं आणि ब्राह्मण बुवा म्हणले, भटजी बुवा म्हणले हस्ती सोडा. हस्ती सोडा म्हणजे तर डबा नको, डबाच नाही. तो घरी परत आला आणि बारक्या म्हणला तुला म्हणलं होतं का नाही म्हातारी किती आगाव आहे आपली, जात नाही रे बाबा, जात नाही, तुला म्हणलं होतं मी पण गेली नाही म्हातारी. तो बारका भाऊ म्हटला मला माहित आहे मेरी बुद्धी कैशी थी. त्या बुद्धी कैशी थी म्हणल्यानंतर त्याने काय केलं महाराज, त्या बारकाचा भाऊ होता का, त्याने काय केलं, आपल्या आईच्या हाडाची एक बारकी बुट्टी करून राख केली, राख आणि एका डब्यामध्ये भरून ठेवली. डब्यामध्ये भरून ठेवल्यामुळे मला तुम्हाला आता डायरेक्ट कोणाच्या घरी जायचं नाही, मला काही रजिस्ट्री जायचं नाही, काय जायचं नाही, बसलो जायचं नाही, मला डायरेक्ट गाडी करायची, सर्व आपण फॅमिलीने सर्व गंगेला जायचं, मला सर्व विधी कर्म करायचा आणि विधी कर्म करून महाराज आपण आपल्या आजीला आपल्या आईला गती प्राप्त करायची. म्हणून मग सर्व एक फॅमिली गेली, गंगेला गेल्यानंतर सर्व गेले आणि गेल्यानंतर ब्राह्मण बुवाचं सर्व एक कर्म झालं आणि कर्म झाल्यानंतर दोघेही भाऊ तिन्ही भाऊ गेले आणि या बारक्या भावाचं छोट्या भावाचं लग्न झालं. पंडित भाऊ छोट्या भावाचं लग्न झालं. मग लग्न झाल्यानंतर जी मोठी जाऊ होती, मोठी आका, ती बारकी जाऊ म्हणली आकाबाई तुम्ही सर्व इथं सर्व पूजा विधी करा, कारण की सर्व माणसं भरपूर आहेत, मी थोडस खाली जाते म्हणजे आंघोळ करायला, तुम्ही सर्व करा. ती आका म्हणली जाऊबाई जा खाली. मग ती लहान जी जाऊ होती नवीन लग्न झालेली ती खाली गेली. मग खाली आंघोळ करण्याकरता गेली की त्यांचे सर्व विधी सर्व चालू झाला. त्या बारकी जी नवीन जाऊ होती का अण्णा, तिला काही माहित नव्हतं हे सगळं माहिती, आजीचं काही माहित नव्हतं हे सर्व घडलेला प्रकार. ती खाली आंघोळ करायला गेली. मग आंघोळ करायला गेल्यानंतर महाराज सर्व जे 3 भाऊ हे जावा सगळ्या होत्या ना, त्या जावाने सर्व विधी कर्म केला. ब्राह्मण भाऊ म्हणले आता सर्व तुमच्या आजीचं सर्व कर्म केले म्हणले, सोडा म्हणले हस्ती. मग त्या बारक्या भावाने जी डबी आणली होती ना पावडर करून त्या आजीची हस्तीची, ती सोडायला गेला. मोठा भाऊ म्हणला सोडून द्या. तो बारका भाऊ म्हणला आराम नको म्हणला, ती म्हातारी उडून डबल येईल म्हणला आपल्याकडे.
डबी सहित सोडून दिली महाराज गंगेमध्ये. डबे सहित त्या डबीमध्ये आजीची राख होती ती हस्तीच होतं ती सोडून दिली. आणि सोडून दिल्यानंतर मला ते बायका भाऊ म्हटला सोडली का नाही म्हणलं मी आजी. हा सोडली का नाही. मग आपली माय गंगाला सोडली का नाही. झालं का नाही आपलं आमना काम झालं का नाही म्हणलं. तो मोठा भाऊ म्हणला अरे घबरा मला माहित आपली माय जात नाही गंगेला. जात नाही म्हणल्यानंतर तो काय झालं मग सर्व कला ही जी बारकी आपली जाऊ होती ना खाली बारकी भावाची ती खाली आंघोळ करायला बसली होती. आणि आंघोळ करायला बसल्यानंतर ती वरून डबी वाहत आली खाली. वाहत आल्यानंतर डबी महाराज तिला वाटलं माय गंगेनं मला काही परसाद आला म्हणून तिनं ती डबी घेतली ना आपल्या पर्समध्ये टाकली. पर्समध्ये टाकली. घरला आली. घरला आल्यानंतर सगळं माता मावल्यामध्ये सर्व मग आता ते तीर्थयात्रा करून सगळं मावंद्याचा प्रकार घडला. मग जेवायला सर्व पाहुणे मंडळी बोलली. सर्व गावातले लोक आले. लोक आल्यानंतर सर्व जेवण्या करता आल्या. अशा माता मावल्या म्हाताऱ्या बाया सगळ्या जेवण्या करता आल्या. बाया आल्या म्हणजे माय तू किती भाग्यवान आहेस. आमचे काळ्याचे पांढरे केस झाले आम्हाला अनेक काशीला जाणं होईना. तू देवधर्म केलीस किती तू भाग्यवान आहे. ती मग ती बारकी सून म्हणली माय मी एवढी भाग्यवान नाही मला गंगेनं प्रसादही दिलाय म्हणली. प्रसादही दिलाय म्हणली. प्रसाद दिल्यानंतर ती मग म्हातारी म्हणली काय दिलाय का तुला प्रसाद. प्रसाद दिल्यानंतर तिने मग ती पर्स काढली आणि पर्स मधून डबी काढली. ती जाऊ तिथून मोठी तिकडून येऊ लागली पंक्तीकडून यजमान पंक्तीचं सर्व कार्य पाहून आणि आली. ती जाऊ म्हणली माय गंगेनं काय प्रसाद दिलाय बघू तर अशी बघायला लागली माग मुच करून. बघायला लागल्यानंतर तिनं पर्स मधून डबी काढली. काढल्यानंतर तिला दिसली ती जाऊ मोठी पळतच गेली. थांबवा पंक्ती पंक्ती थांबवा पंक्ती थांबवा पंक्ती थांबवा म्हटल्यानंतर महाराज ते जे मोठा भाऊ होता त्याला काय झालं काय झालं. म्हातारी परत गेली नाही परत आली म्हणली घरला. विठाला विठाला मला सांगायचा विषय असा आहे. मग ही म्हातारी म्हणजे देवाचं नाम याला एवढं खट्टर माणसाचं देवाचं नाम याला अनंत जन्माचं पुण्य लागतं. नाम वाचे श्रवणी कीर्ती पावले चित्ती समान. देवाचं नाव याला अनंत जन्माचं पुण्य लागतं. नाम वाचे श्रवण कीर्ती. कीर्ती जर ऐकायची असेल तर एक तर देवाची नसता एक तर संतांची. कीर्ती माणसाची ऐकू नये आणि सांगू नये. वर्णविते थोरी एका विठ्ठला